विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की वनस्पती आणि प्राणी खूप भिन्न दिसतात, तरीही त्यांच्या जीवनातील काही क्रिया साम्य असतात. ते म्हणजे श्वसन, पोषण, वाढ, हालचाल, उत्तेजनांना प्रतिसाद, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन. त्यांना जीवन प्रक्रिया म्हणतात. अशा अनेक जीवन प्रक्रिया आहेत ज्या त्यांना जिवंत ठेवतात. तर वनस्पतीमधील पोषण आणि ते प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न कसे तयार करतात याबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे. या धड्यातील एककोशकीय ते बहुपेशीय प्राण्यांमधील पोषण या विषयाचा अभ्यास करण्यास मदत करीत आहे. वर्ग 8 जीवशास्त्रातील पाचन भाग 2. परिणाम. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी कळतील. होलोझोईक पोषण मध्ये चरण, अमिबात पचन प्रक्रिया, जुरळातील पाचन तंत्राचे भाग आणि कार्य, मानवामध्ये पाचन तंत्राचे भाग आणि कार्य, महत्त्वाचे शब्द: पोषण, हेटरोट्रॉप्स, होलोझोईक पोषण, आंतरग्रहण, पचन, आत्मसात करणे, उत्सर्जन, सर्वभक्षक, अँटेना, आहारविषयक कालवा, पॅरिस्टॅलिसिस. या संकल्पना नकाशातील प्राण्यांमधील पोषण आणि उदाहरणे पाहूया. प्राणी हेटरोट्रॉप आहेत हे तुम्हाला आधीच माहिती आहे. प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या पोषणाच्या प्रकाराला होलोझोईक असे म्हणतात. होलोझोईक पोषणामध्ये 5 चरणांचा समावेश होतो. अंतर्ग्रहण, पचन, शोषण, आत्मसात करणे, उत्सर्जन. प्राणी अंतर्ग्रहण नावाच्या प्रक्रियेद्वारे अन्न घेतात. प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करणारे अन्न साध्या वापरण्यायोग्य स्वरूपात मोडले पाहिजे. हे पचन नावाच्या प्रक्रियेद्वारे केले जाते. यांत्रिकरित्या आणि विशिष्ट रसायनांचा वापर करून अन्न वापरण्यायोग्य साध्या स्वरूपात कमी केले जाऊ शकतात. यांत्रिकरित्या अन्न दातांनी चिरडले जाते. रासायनिकदृष्ट्या अन्न पचन एन्झाईमच्या पद्धतीने पचले जाते. अमिबासारख्या खालच्या प्राण्यांमध्ये पचलेले अन्न थेट सायटोप्लाझममध्ये घेतले जाते.
मानवासारख्या उच्च प्राण्यांमध्ये पचलेले अन्न शोषले जाते आणि रक्ताद्वारे पेशी आणि ऊतींमध्ये पोहोचवले जाते. या प्रक्रियेला शोषण असे म्हणतात. पचलेले अन्न पेशीमध्ये साठवले जाते किंवा वापरले जाते. हे आत्मसात नावाच्या प्रक्रियेद्वारे घडते. न पचलेले अन्नाचे कण इजेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे प्राण्यांच्या शरीरातून काढून टाकले जातात. तुम्हाला माहिती आहे की विविध प्रकारचे प्राणी आहेत. सर्व प्राण्यांचे पोषण आणि पचन सारखेच असते का? मानवाची उदाहरणे घेऊन शोधूया. अमिबा, झुरळ आणि मानवाची. तुम्हाला माहिती आहे अमिबा हा एकपेशीय जीव आहे. जीवनातील सर्व क्रिया एकाच कोशात व्हाव्या लागतात. अमिबा, जीवाणू, डायटॉम्स, एककोशिकीय शैवाल, मिनिट प्रोटोझोआ आणि पूर्वसंध्येला सेंद्रिय पदार्थ खातात. म्हणून तो सर्वभक्षी आहे. अमिबा कसा हलतो? त्याच लोकोमोटरी स्ट्रक्चर्सचा वापर अन्न त्याच्या सेलमध्ये करण्यासाठी केला जाऊ शकतो का? स्ट्युडोपोडियम शिकाराच्या आजूबाजूला कसे फिरत आहेत आणि त्याचे सेवन कसे करत आहेत ते पाहूया. जिवंत शिकार खाण्यापूर्वी मारले जाऊ नये का? होय, असल्यास हे कार्य करण्यासाठी स्प्युडोपोडियामध्ये विशेष पदार्थ असावेत का? ग्रहण केलेला शिकार अन्नाच्या व्हॅक्यूलमध्ये प्रवेश करतो, जेथे पचन होते. अमायलेस आणि प्रोटीज सारख्या पाचन एन्झाईम अन्न व्हॅक्यूओलमध्ये स्रावित होतात. अमायलेस जटिल कार्बोहायड्रेट्स साध्या शर्करामध्ये पचवते. प्रोटीज प्रथिने त्यांच्या सोप्या स्वरूपात पचते. पचलेले अन्न फूड व्हॅक्यूलमध्ये सायटोप्लाझममध्ये पसरले जाते. सायटोप्लाझम संपूर्ण सेलमध्ये प्रसारित केले जाते, जेणेकरून सेलच्या सर्व भागांना पोषक द्रव्ये मिळतात. पचलेले अन्न जीवनातील सर्व कार्यांसाठी वापरले जाते. न पचलेले अन्न स्प्युडोपोडियाच्या मदतीने बाहेर काढले जातात. अमिबा सारख्या सर्व भक्षकांचे आणखीन एक उदाहरण पाहूया. राजूचे आलेख झुरळे खाऊन जातात. टोमॅटो ड्रिल करून झुरळे खातात म्हणून त्यांची आई चिंतेत आहे. झुरळ काहीही खाऊन पचवायचे कसे याचे त्याला आश्चर्य वाटते. त्याला कुतूहलावर उपाय शोधण्यासाठी तो काही झुरळे गोळा करतो आणि एका पारदर्शक प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवतो.
असे सर्व विविध साहित्य ठेवतो. तो रबर, पेन्सिलचा तुकडा, कागदाचे तुकडे, नारळाचा तुकडा, कापडाचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या, झुरळ जवळजवळ सर्व काही खातो. तर आपण अंदाज लावला आहे की सर्व भक्षकांचे दुसरे उदाहरण कोणते आहे? होय, ते झुरळ आहे. भिंग वापरून झुरळाच्या बाह्य वैशिष्ट्यांचे निरीक्षण करा. आपण डोकी, वक्ष आणि उदर असे 3 मुख्य क्षेत्र ओळखू शकता. डोके प्रदेशात फिलर्सच्या जोडीचे निरीक्षण करा. त्यांना अँटिना देखील म्हणतात. अँटेना अन्नाची जाणीव करतात आणि अन्न तोंडात ढकलतात. मध्ये अन्न चिरडले जाते. झुरळांच्या तोंडाचे कोणते भाग अन्न पिळण्यास मदत करतात हे तुम्हाला माहिती आहे का? झुरळाच्या तोंडात मॅन्डिबल नावाची उपांगांची जोडी आढळते. मॅन्डिबलचे कार्य अन्न पकडणे, चिरडणे किंवा कापणे आहे. आता तुम्ही झुरळांच्या पचनसंस्थेचे भाग आणि त्यांचे कार्य येथे जाणून घ्याल. झुरळाच्या मागच्या आतड्यातील विष्ठेतून पाणी पुन्हा शोषून घेण्याची काय गरज होती? विष्ठेच्या कठीण गोळ्यांच्या स्वरूपात युरिक ॲसिड उत्सर्जित करणे हे असे आहे. आता आपण जाणून घेऊया की मानवी आहाराच्या कालव्यामध्ये पचन प्रक्रिया कशी होते. झुरळांच्या पचनसंस्थेपेक्षा मानवी पचनसंस्था खूपच गुंतागुंतीची असते. आहार कालवा आहार कालव्याला पचनमार्ग असेही म्हणतात. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे अन्न शरीरात प्रवेश करते आणि घनकचरा बाहेर टाकला जातो. आहार कालव्यामध्ये तोंड, घशाची पोकळी, अन्ननलिका, पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. अंतर्ग्रहण केलेले अन्न तोंडात यांत्रिक बिघाडाच्या अधीन आहे. दात आणि जिभेच्या मदतीने अन्न चिघळले जाते आणि मंथन केले जाते. लाळ अन्नाला बोलस नावाच्या मऊ पेस्टमध्ये बनवते. लाळेमध्ये लाळ अमायलेस असते जे स्टार्चला माल्टोजमध्ये रूपांतरित करते. एक प्रौढ व्यक्ती दररोज सुमारे 1 ते 1.5 लिटर लाळ स्त्राव करते. बोलस गिळल्यावर घशात प्रवेश करतो. घशाची पोकळी हा अन्न आणि हवा या दोन्हीसाठी सामान्य मार्ग आहे. वाऱ्याच्या पाईपमध्ये अन्नाचा अपघाती प्रवेश झाल्यास काय होऊ शकते?
काही वेळा अन्नाचे कण वाऱ्याच्या पाईपमध्ये आणि नंतर फुफ्फुसात जाणे शक्य आहे. श्वसनलिकेमध्ये प्रवेश केलेले अन्न बहुतेक साफ केले जाते, परंतु फुफ्फुसात अन्न प्रवेश केल्याने संसर्ग होऊ शकतो. बोलस अन्ननलिकेत प्रवेश करतो, ज्याला अन्ननलिका देखील म्हणतात. इपिग्लॉटिस नावाचा टिश्यू बोलसला वाऱ्याच्या पाईपमध्ये जाण्यापासून रोखतो. बोलस अन्ननलिकेतून जातो आणि पोटात पोहोचतो. अन्ननलिका बनवणाऱ्या स्नायूंच्या तालबद्ध आकुंचनामुळे हे घडते. बोलस पोटात पोहोचण्यापूर्वी सुमारे 7 ते 9 सेकंद लागतात. अन्ननलिका ही 20 ते 30 सेमी लांबीची अरुंद स्नायूची नळी आहे. अन्ननलिकेची पचनक्रियेत भूमिका का नाही? याचे कारण असे की अन्ननलिका ही केवळ अन्न वाहून नेण्याचा मार्ग किंवा अवयव म्हणून काम करते आणि त्यामुळे येथे पचन होत नाही. पोटात जाणारा बोलस काही काळ साठला जातो. पोट गॅस्ट्रिक ज्यूस स्त्राव करते, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड सामान्यतः अन्न आणि पाण्यातून आत गेलेल्या सूक्ष्म जंतूंना मारते. जास्त प्रमाणात ॲसिड स्त्राव झाल्यास काय होऊ शकते? आम्लस्रावाचा दुसरा काही उपयोग आहे का? पेप्सिन आणि रेनिन सारखे पाचक एन्झाईम देखील पोटात स्त्रवले जातात. पेप्सिन प्रथिनांचे पॉपीपेप्टाइड्समध्ये रूपांतर करते. रेनिन विरघळणाऱ्या दुधाचे प्रथिनांचे अघुलनशील दह्यात रूपांतर करते. या अवस्थेत पोटातील बोलस कायम नावाच्या अर्धद्रव अवस्थेत बदलते. कायम लहान आतड्यात प्रवेश करते, जेथे पचन पुढे चालू राहते. पित्ताचा रस, स्वादुपिंडाचा रस आणि आतड्यांचा रस कायमवर कार्य करतात आणि ते पुढे पचतात. पित्तरस यकृताद्वारे तयार केला जातो आणि पित्त मूत्राशयात साठवलं जातो. स्वादुपिंडाचा रस स्वादुपिंडात तयार होतो, तर आतड्यांसंबंधी रस आतड्यात तयार होतो.
पित्तरस तिघांताचे मिश्रण करते. स्वादुपिंडाच्या रसामध्ये प्रोटीज, अमायलस आणि लिपेज एन्झाईम्स असतात. अमायलस स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये करते, तर लिपेज जटिल चरबीचे रूपांतर साध्या चरबीमध्ये करते. आतड्यांसंबंधी रसामध्ये माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, पेप्टिडेस आणि लिपेज असतात. माल्टेज माल्टोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. सुक्रेज सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते. लॅक्टेज लॅक्टोजला ग्लुकोजमध्ये रूपांतर करते आणि पेप्टिडेस पॉलीपेप्टिडाइसला एमिनो ॲसिडमध्ये रूपांतर करते. पचलेले अन्न बोटाने विली नावाच्या लहान आतड्यांच्या अंदाजाप्रमाणे शोषले जाते. हे पचलेले अन्न रक्ताभिसरण यंत्रणेच्या मदतीने शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचले जाते. तुम्ही तुमच्या नंतरच्या काळात रक्ताभिसरण प्रणालीबद्दल शिकणार आहात. न पचलेले अन्न मोठ्या आतड्यात जाते. मोठ्या आतड्यात विष्ठेतून पाण्याचे पुनर्शोषण होते. गुदद्वारातून विष्ठा बाहेर टाकली जाते. मुद्दे: प्राणी हेटेरोट्रॉफ आहेत आणि प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या पोषणाच्या प्रकाराला होलोझोईक म्हणतात. होलोझोईक पोषणामध्ये अंतर्ग्रहण, पचन, शोषण, आत्मसात करणे आणि उत्सर्जन या 5 चरणांचा समावेश होतो. अमिबा हा एक सर्वभक्षी आहे, जो जीवाणू, डायटॉम्स, एककोशिकीय शैवाल, मिनिट प्रोटोझोआ आणि मृत सेंद्रिय पदार्थ खातात. जुळाच्या शरीरात डोके, वक्ष आणि उदर असे 3 मुख्य भाग असतात. अँटेना नावाची रचना अन्नाची जाणीव करून अन्न तोंडात ढकलते. जुळांच्या पचन संस्थेपेक्षा मानवी पचन संस्था खूपच गुंतागुंतीची असते. पचनमार्ग किंवा मानवातील अन्ननलिका यामध्ये तोंड, घशाची पोकळी, अन्ननलिका, पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार यांचा समावेश होतो.